सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. गुड मॉर्निंग. आपण सर नेहमीच इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलत असतो, पण आता हा जो सगळा सीझन आहे हा फिरण्याचा आहे, ट्रॅव्हल करण्याचा आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात. तर प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड घालता येते का, आणि ती कशा प्रकारे, याबद्दल आज बोलूयात. नक्कीच घालता येते. बघा मॅडम, प्रवास आणि गुंतवणूक दोन्हींमध्ये साम्य आहे. बर. गोष्ट ही सारखी आहे. म्हणजे काय की प्रवासात आपल्याला नियोजन लागतं, इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील आपल्याला नियोजन लागतं. जर नियोजन प्रवासाचं चुकलं तर आपली गाडी सुटणार आहे, ओके, किंवा आपल्याला हॉटेल्स महाग मिळणार आहे. तसंच गुंतवणुकीचं देखील आहे. जर आपण प्लॅनिंग केलं नाही, नियोजन केलं नाही, ओके, तर आपल्याला अडचण येणार आहे, किंवा आपल्याकडे तेवढा कॉर्पस जमा नसणार आहे. म्हणजेच आपण ट्रॅव्हल करू शकणार नाही आहोत जर आपण ट्रॅव्हलसाठी आणि इन्व्हेस्टमेंट अशा दोन गोष्टींची सांगड घालतोय. तर मग काय गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि कसं ते सिस्टमॅटिकली फॉलो करणं गरजेचं आहे. तर एक, प्रवासाचं अंतर आणि फंडाची निवड. ओके. सो राईट फंड फॉर राईट डिस्टन्स असं आपण इथे म्हणू शकतो, जेव्हा आपल्याला ट्रॅव्हल आणि इन्व्हेस्टमेंट एकत्र जोडायचं आहे. जसं आपण प्रवासाच्या अंतरावरून वाहन निवडतो, तसंच आपल्याला म्युच्युअल फंड निवडायचा ज्या ड्युरेशन नंतर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणजे लोकल ट्रिप जर करायची आहे, म्हणजे शॉर्ट टर्म असं आपण त्याला म्हणू शकतो. समजा जर आपल्याला काश्मीरला जायचं आहे, म्हणजे डोमेस्टिक टूरबद्दल आपण विचार करूयात, किंवा कोकणात जायचं आहे, तर डेट फंड किंवा लिक्विड फंड किंवा बॅलन्स फंड याचा विचार करायला हरकत नाही, जिथे कमी रिस्क आहे. ओके. तसंच आपल्याला परदेशी वारी करायची आहे, म्हणजे लॉंग टर्म 5 वर्षानंतर आपल्याला जायचं आहे, तर 5 ते 7 वर्षानंतर जर आपल्याला परदेशी वारी करायची आहे, युरोपला जायचं आहे, तर तिथे आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंड निवडायला हरकत नाही. लांबच्या प्रवासासाठी जसं एक्सप्रेस ट्रेन लागते, किंवा मग आपण एमिरेट्सचं प्लेन घेतो, किंवा आणखीन चांगलं विमान निवडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपला प्रवासाचा आनंद, ट्रॅव्हल हा सुखरूप होईल, आनंद द्विगुणित होईल. तसंच ती परदेशी वारी योग्य व्हायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करणं, जेव्हा 5-7 वर्षानंतरचं माझं ट्रॅव्हल प्लॅनिंग आहे तेव्हा मला विचार करता येईल. हे सगळं होलिस्टिकली एक. सेकंड मुद्दा काय आहे याबद्दलही बोलूयात. तत्पूर्वी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, आपण बोलत होतो प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड कशी घातली जाते याबद्दल. दुसरा मुद्दा SIP म्हणजे आपला प्रवासाचा हप्ता कसा ठरवायचा आहे. समजा 2 वर्षांनी मला लडाखला जायचंय आणि खर्च 1 लाख रुपये येणार आहे, तर एकदम 1 लाख रुपये काढणं कठीण जातं. जर आपण आत्तापासूनच दरमहा 4,000 रुपये महिन्याची SIP सुरू केली तर प्रवासाच्या वेळेस बरोबर त्यात मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट
सह आपल्याकडे हवी तेवढी रक्कम ही तयार असते, म्हणजेच आपले लाखभर रुपये तयार झालेले असतात. यालाच आपण ट्रॅव्हल फंड असं देखील म्हणू शकतो जेव्हा आपण प्रवासाच्या हप्त्याचा विचार करतो. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा इथे प्रकर्षाने जो महत्त्वाचा आहे तो इन्फ्लेशन म्हणजे महागाई, पेट्रोलच्या वाढत्या किमती. आता युद्ध चालू आहे आणि क्रूड ऑइलचे भाव तर वाढतातच आहे. तर आज जो पॅकेज मला 50,000ला मिळतोय, टुरिस्टचं पॅकेज ज्याला आपण म्हणतो, तो 5 वर्षांनी कदाचित 60-70 हजार रुपयांना मिळेल किंवा 80,000 रुपयांना मिळेल. म्हणजे महागाई आपल्या प्रवासातील एक घाट आहे आणि या घाटात तुमची गाडी पैसे मागे पाडू शकते. म्हणूनच फक्त सेव्हिंग अकाउंटवर अवलंबून न राहता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर कदाचित ती गुंतवणूक महागाईला हरवू शकते. इन्फ्लेशनला बीट करणारं रिटर्न आपल्याला मिळू शकतो. श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 976412 5533, 976412 5533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. चौथा मुद्दा काय असू शकतो तर पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन. फिरायला गेल्यावर जसं आपण बॅगेत पावसाळी कपडे घेतो, थंडीचे कपडे घेतो, औषधं बरोबर ठेवतो, तसंच गुंतवणुकीत देखील वैविध्य हे ठेवणं, डायव्हर्सिफिकेशन ठेवणं गरजेचं आहे. काही पैसे सोन्यात सेफ्टीसाठी, काही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये, काही FD स्वरूपाच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं कोकण ट्रिप 1 वर्षानंतर 50,000 तर 4,000 रुपयांची SIP, दुबई थायलंड 3 वर्षानंतर जायचं असेल तर साधारण अंदाजे खर्च 2 लाख रुपये तर 4,700 ते 5,000 रुपयांची SIP. युरोप किंवा US ला फिरायला जायचं आहे 7 वर्षानंतर तर 7 लाख रुपये लागणार आहेत तर 5,300 ते 6,000 रुपये महिन्याची SIP. तर असं व्हरायटी ऑफ प्लॅनिंग आपल्याला म्युच्युअल फंड आणि ट्रॅव्हल्सच्या आस्पेक्टने करता येऊ शकतं. पण इथे गुंतवणूकदारांचं वर्तन म्हणजे प्रवासात जसा ट्रॅफिक जॅम लागतो तसा शेअर बाजारात म्युच्युअल फंडात देखील करेक्शन, घसरण ही होऊ शकते. अशा वेळी आपण घाबरून न जाता, प्रवासात जर ट्रॅफिक जॅम लागला तर आपण बस सोडून जाणार आहोत का मॅडम? नाही, आपल्याला शांत बसणं अपेक्षित आहे. कारण जसं ट्रॅफिक सुटणार आहे हळूहळू आपण आपली बस पुढे जाणार आहे. तसंच तोच जॅम सुटला की मार्केट देखील वर जाणार आहे, आपली गुंतवणूक देखील वाढणार आहे. सो म्हणजेच आपल्याला योग्य वेळी योग्य फंडात SIP केली तर जगाची सफर करणं अजिबात कठीण नाही. फक्त आधी गुंतवणूक आणि मग खर्च. महिन्याचा पगार किंवा इन्कम आल्यानंतर प्रवासाची SIP बाजूला काढा आणि मग उरलेले पैसे खर्च करा. किती छान भाषेमध्ये सर तुम्ही हे समजावून सांगितलेलं आहे. आणि आता ते दिवस आहेत की ज्या वेळेला लोकांना फिरायला जायला आवडतंय, फिरण्यासाठी बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, टूर कंपन्या आहेत, कस्टमाइज पद्धतीने ग्रुप ट्रॅव्हल सुद्धा लोक करू शकतात. आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थातच गरज लागते ती फायनान्शियल प्लॅनिंगची. म्हणूनच श्रोते हो, अशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 976412 5533, 976412 5533, 976412 5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्ट वरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल.
मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी. क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.